सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो एक मिनिट फक्त हा व्हिडिओ बघा. आजचे ताजे भाव बघा. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे नवे भाव बघा. हे बघा आज काय भाव आहे. आज सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कसा दिवस आहे. आज नवा भाव काय आलेला आहे संपूर्ण माहिती सांगतो. चांदीचा भाव पण सांगतो आणि डायरेक्ट इथे टाइमपास होणार नाही, डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. आणि पहिले चांदीचा भाव दाखवतो, मग सोन्याचा भाव दाखवतो आणि किती भाव आहे, काय भाव आहे, आज तुमच्यासाठी दिवस कसा आहे, त्यानंतर पुढे चालून भाव कसे होणार आहेत, तज्ञांनी काय सांगितलं, केव्हा भाव वाढणार, केव्हा खाली येणार, याबद्दल पण तुम्हाला माहिती याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि सोनं चांदीच्या नवीन अपडेट पण आलेल्या आहेत, नवीन बातम्या पण समोर आलेल्या आहेत, संपूर्ण माहिती आलेली आहे, सर्व सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, फक्त व्हिडिओ बघा. हे पहा स्क्रीनवरती सोनं चांदी आजचे ताजे भाव. तर आजचे ताजे भाव म्हणजे नवे भाव, आत्ताच आलेले भाव असतात ते, त्याला म्हणतात ताजे भाव. तर चला जाणून घेऊया आपण. आता पहिले मी तुम्हाला चांदीचा भाव सांगतो. बघा चांदीचा भाव. हे बघा सिल्वर. पहिले चांदीचा भाव तुम्ही बघू शकता. इथे चांदीचा भाव आपल्याला प्रति किलो 1 किलो चांदी आपल्याला 2,84,900 रुपये पाहायला मिळत आहे. आणि इथे 10 ग्राम चांदी आपल्याला पाहायला मिळत आहे 2849 रुपये. ओके. जरी आज तुम्ही चांदी खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. 10 ग्राम साठी 2849 रुपये आजचा भाव. त्यानंतर 1 किलो प्रति किलो चांदीचा भाव आहे 2,84,900 रुपये. आता सध्या जरी आपण बघितलं सोन्यापेक्षा चांदीचे भाव म्हणजे वाढतील आणि त्यामध्ये चढ उतार जास्त होणार असं आता तज्ञांनी या संदर्भात मत व्यक्त केलेलं आहे. बोललं जात आहे की चांदीचे भाव जे आहेत ते सोन्यापेक्षा वाढतील. म्हणजे जसं आता सोनं वाढत आहे, सोनं हे हळूहळू खालीवरती चालू आहे, परंतु जास्त मुवमेंट जे आहे ते चांदी करत आहे. दणकन डायरेक्ट 20,000 रुपये वाढून जातात, तर दणकन 30,000 रुपये खाली पण होऊन जातात. अशा पद्धतीने चांदीच्या यामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहे आणि पुढे चालून यामध्ये खूप मोठा चढ उतार येणार आहे असं बोललं जात आहे, परंतु ते पुढे तुम्हाला सांगतो मी. व्हिडिओ बघा फक्त पुढे. आता ठीक आहे, चांदीचा भाव सांगितला, सोन्याचा भाव बघा. आता पहिले तुम्हाला 18 कॅरेट सोन्याचा भाव सांगतो. 18 कॅरेट साठी 1 ग्रामचा भाव 11,928 रुपये. जरी तुम्ही आज 18 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 1 ग्राम तुम्हाला 11,928 रुपये मध्ये मिळणार आहे. हे भाव आहेत, यामध्ये जीएसटी वगैरे पकडलेलं नाही. यामध्ये 200-300 रुपये जरी म्हणजे 200-300 नाही, 100-150 रुपये यामध्ये जीएसटी पकडले तर 12,000 पर्यंत 18 कॅरेटचे भाव आपल्याला पाहायला मिळतील, जरी तुम्ही आता 18 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर. त्यानंतर एक तोडा 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,19,280 रुपये. ओके. तर जर आज 18 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 1 ग्राम साठी एवढे आणि 1 तोड्यासाठी एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. म्हणजे 11,928 रुपये आज 1 ग्रामचा भाव आहे आणि 1 तोड्याचा 1,19,280 रुपये. एकदम ताजे भाव, नवे भाव, आता आलेले भाव आहेत. ओके. चला ठीक आहे. 18 कॅरेटचा सांगितलं. आता 22 कॅरेटचा बघा. 22 कॅरेट सोन्याचा भाव तुम्ही बघू शकता. 1 ग्रामचा भाव 14,579 रुपये आहे. जरी आज तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले, आता 22 कॅरेटचा जो काही भाव असतो हा 24 कॅरेट पेक्षा कमी असतो, परंतु या 22 कॅरेट मध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात आणि जास्तीत जास्त महिला वर्ग 22 कॅरेट सोनं खरेदी करतात. 1 ग्रामचा भाव 14,579 रुपये आणि 1 तोडा सोन्याचा भाव 1,45,790 रुपये. म्हणजे जर आज तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 1 ग्रामचा भाव तुम्हाला आज पाहायला मिळत आहे 14,579 आणि 1 तोडा 1,45,790 रुपये. जरी तुम्ही आज 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. पुढे अजून महत्वाची माहिती आहे बरं. पुढे तज्ञांनी दिलेली माहिती, पुढे केव्हा भाव चढ उतार त्यामध्ये होईल त्याबद्दल सांगतो. आता जरी आपण यामध्ये विचार केला, चला पहिले मी तुम्हाला 24 कॅरेटचा भाव सांगतो, मग त्याबद्दल तुम्हाला डायरेक्ट माहिती देतो. इथे 24 कॅरेटचा 1 ग्रामचा भाव तुम्हाला पाहायला मिळत आहे आजचा भाव 15,906 रुपये. म्हणजे 100 रुपये अजून जीएसटी वगैरे पकडले आपण तर 16,000 भाव होऊन जातात 24 कॅरेटचा भाव. आणि 1 तोडा सोन्याचा भाव 24 कॅरेट मध्ये 1,59,050 रुपये. ओके. म्हणजे 1,60,000च पकडा, त्यामध्ये जीएसटी वगैरे पकडून आपण. तर 24 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. तर 1 ग्राम साठी 15,905 आणि 1 तोडासाठी 1,59,050 रुपये. तर हे होते 24 कॅरेटचे भाव.
तर आज तुम्हाला चांदी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव सांगितले. आता महत्त्वाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, लक्षपूर्वक ऐका आता. हे बघा, सोन्याचे भाव जरी आपण बघितले ना, यामध्ये जरी भाव बघितले ना, तर हे मागच्या वेळी मागील आठवड्यात आपण बघितलं होतं 17,000 पर्यंत भाव गेले ते 24 कॅरेटचे भाव. परंतु आता सध्या छोटी-मोठीच घसरण आपण म्हणू शकतो. जास्त काही सोनं स्वस्त झालेलं नाही. हां, थोडंफार स्वस्त आपण म्हणू शकतो. त्या तुलनेने बरं, असं जरी आपण बघितलं तर सोन्याचे भाव तर महागच आहेत. असं जरी आपण डायरेक्ट सोप्या भाषेत म्हटलं तर भाव वाढलेलेच आहेत. परंतु मागील 1 आठवड्याचा विचार केला तर थोडीफार घसरण आपण म्हणू शकतो. कारण 17,000 वरती भाव होते, आता 15,900 पर्यंत पाहायला मिळत आहेत. आता महत्त्वाचं बघा, ज्या पद्धतीने तज्ञ सांगत आहेत आणि जी माहिती आता आलेली आहे, ती माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. बघा, तज्ञ काय म्हणत आहेत, की आता हा मे महिना चालू आहे. मे महिना संपल्यानंतर लगेच जून महिना चालू होईल. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, ओके, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे जे काही भाव आहेत ते उतरतील असं बोललं जात आहे. हां, घसरण होऊ शकते, परंतु ती किती होईल ते सांगता येत नाही. परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घसरण होऊ शकते असं बोललं जात आहे. आता किती होईल, काय होईल ते तेव्हा तुम्हाला भाव मी तेव्हा सांगेलच, परंतु असा अंदाज आहे तज्ञांनी सांगितलेला. तसेच आता आपल्या भारतात काय झालेलं आहे, की सोनं खरेदी करणारे जे काही ग्राहक आहेत, बरोबर? सोनं खरेदी करणारे ग्राहक आता थोडे म्हणजे शांत बसलेले आहेत, की सोनं खरेदी करत नाहीत लोक. त्यानंतर मोदी साहेबांनी पण घोषणा केली. काही गोष्टी मोदी साहेबांच्या लोकं फॉलो करत आहेत, की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका म्हणून. काही लोकं खरेदी करत नाही आहेत आणि महत्त्वाचं काही लोक विकत आहेत सोनं. ज्यांनी मागच्या वेळी सोनं खरेदी केलं होतं, ते प्रॉफिट काढत आहेत. त्यांचे जे काही नफा आहे, तो नफा त्यांना भरपूर मिळत आहे, तर ते सोनं विकत आहेत. अशा पद्धतीने सध्या मार्केटमध्ये चालू आहे. मग सोनं विकत आहेत त्यामधून प्रॉफिट कमवत आहेत. म्हणजे एक प्रकारे जरी मागणी वाढली तर सोन्याचे भाव वाढतात. मागणी आता कमी होत आहे, त्यामुळे सोन्याचे भाव जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वस्त होऊ शकतात असा अंदाज जो तज्ञांनी सांगितलेला आहे. जी माहिती ती ती तुम्हाला सांगितली मी. म्हणजे एक अंदाज आहे तसा, असं नाही की भरपूर कमीच होतील असं नाही. परंतु आता तुम्ही सोनं खरेदी करायचं की नाही, हे बघा टप्प्याटप्प्यानं सोनं खरेदी तुम्ही करू शकता थोडं-थोडं करून. एकदम मोठं सोनं खरेदी जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 2-4 दिवसाची वाट बघा, अपडेट बघा, कुठे काय चालू आहे, काय चालू आहे, म्हणजे पुढे चालून काय होणार, काय होणार, ते गोष्टी बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत राहा आपले. कारण तुम्हाला सर्व माहिती मिळत असते आपल्या चॅनलवर, सर्व बारीक माहिती मिळत असते. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगितलं जातं की सोनं स्वस्त होऊ शकतं. बघू आता. परंतु एकदमच मोठं सोनं खरेदी करणं एक प्रकारे म्हणजे एक धोक्याचं पण ठरू शकतो. हां, घाबरण्याचं कारण नाही, परंतु घाई करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे. घाबरण्याचं कारण नाही, परंतु घाई करू नका. हां, सोनं खरेदी करायचं असेल तर टप्प्याटप्प्यानं तुम्ही करू शकता. चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण भाव तुम्हाला सांगितले, संपूर्ण माहिती पण दिली. आता महत्त्वाचं हे बघा, तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायचं असेल, तर तुम्ही तुमचा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये सल्ला कुठलाही दिलेला नाही. या व्हिडिओमध्ये फक्त आज जे ताजे भाव सांगितलेले आहेत. ओके. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.